अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महत्त्वपूर्ण आज कोर्टाचा निर्णय पाहूया सविस्तर। विदर्भातील शाळा 30 जूनपासूनच सुरू होणार। उच्च न्यायालयाने शासनाचा 22 जूनचा निर्णय रद्द केला आहे। विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत सुरू असलेल्या वादावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला। न्यायालयाने राज्य शासनाच्या 15 जून तसेच 22 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या भूमिकेशी असहमती दर्शवत शिक्षण संचालनालयाचे आदेश रद्द केला असून 20 एप्रिल 2023च्या शासन परिपत्रकानुसार विदर्भातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणाची सुनावणी बुधवारी दिनांक 10 जून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठानुसार झाली। शासनाच्या वतीने सरकारी वकिलांनी शिक्षण संचालनालयाने 9 जून रोजी जारी केलेले परिपत्रक न्यायालयात सादर केले। या परिपत्रकानुसार विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। शासनाने न्यायालयाला ह्या निर्णयानुसार आदेश देण्याची विनंती केली। मात्र याचिकाकर्त्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ ॲड.जी.बी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भूमिकेला जोरदार विरोध केला। त्यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या युक्तिवादात 20 एप्रिल 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन परिपत्रकाचा संदर्भ दिला। या परिपत्रकात विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी 30 जून रोजी सुरू करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतले। त्यानंतर न्यायालयाने शासनाच्या बदलत्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। शासनाने 2023च्या परिपत्रकात स्पष्ट धोरण निश्चित केले असताना त्यापासून विचलित होण्याचे कोणतेही ठोस कारण सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे। शिक्षण संचालनालयाचे आदेश रद्द। न्यायालयाने आपल्या आदेशात विदर्भातील शाळा 15 जून किंवा 22 जूनपासून सुरू करण्यासंदर्भातील शिक्षण संचालनालयाचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला। तसेच 20 एप्रिल 2023च्या शासन परिपत्रकानुसार विदर्भातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले। यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। शिक्षक समितीच्या लढ्याला यश। विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता। विदर्भातील तीव्र उष्णतेचा विचार करून 30 जूनपूर्वी शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असा मुद्दा समितीने सातत्याने मांडला होता। न्यायालयाच्या ह्या आजच्या निर्णयामुळे समितीच्या भूमिकेला बळ मिळाले आहे। 2023 शासन परिपत्रकाचे महत्त्व अधोरेखित। 20 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा 15 जूनपासून सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती। मात्र विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन तेथील शाळा दरवर्षी 30 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। न्यायालयाने आजच्या निर्णयात ह्याच परिपत्रकाचा आधार घेत शासनाला त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। सुनावणीवेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। या महत्त्वपूर्ण सुनावणीवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अनेक पदाधिकारी न्यायालयात उपस्थित होते। यामध्ये समितीचे नेते विजय कोंबे, नागपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, अमरावती जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष गोकुलदादा राऊत, नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रमोद सुरुसे, पदाधिकारी प्रकाश सवालाखे, वर्धा जिल्हा शाखेचे कार्यालयीन सरचिटणीस प्रशांत निंबोरकर तसेच नागपूर तालुका सचिव काजने यांचा समावेश होता। विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधान। न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्रतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। तसेच पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे दूर झाली असून आता विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। राज्यभरात या निर्णयाकडे शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते। न्यायालयाच्या या आदेशामुळे शासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक धोरणातील सातत्य आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे। पत्र पाहू। विदर्भातील शाळा न्यायालयाच्या निर्णयानुसार 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी सुरू राहणार। हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करतो।